आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि चित्रफिती आढळल्याचा आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान चाकणकर यांच्यावर टीका करताना खडसे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांच्या व्यंगचित्राला जळगाव शहरात शाई फासली. प्रांजल खेवलकर यांच्या घरातून जप्त केलेल्या भ्रमणध्वनीमध्ये महिलांसोबत केलेल्या चॅटचे स्क्रीनशॉट, आक्षेपार्ह चित्रफिती आढळून आल्या आहेत. त्याच मुद्द्यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप करून हे प्रकरण तापवले आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी जावई बाजू उचलून धरतानाच "तुम्ही अशा प्रकारे बोलता जशा काही स्वतः चौकशी अधिकारी आहात" असा टोला हाणला. त्यांचा संताप याच्यासाठी आहे की त्यांचे आणि रोहिणी खडसे यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि चाकणकर यांच्याविषयी बोलताना खडसे यांची जीभ घसरली. त्यांच्याविषयी त्यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे खडसे यांनी चाकणकर यांची जाहीर माफी मागावी. महिलांचा अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशा घोषणा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावमध्ये शुक्रवारी दिल्या. प्रसंगी भाजपच्या महिला पदाधिकारींनी एकनाथ खडसे यांच्या व्यंगचित्राला शाई फासली. यावेळी उज्ज्वला बेंडाळे, रेखा वर्मा, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आमदार सुरेश भोळे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. एकनाथराव खडसे यांनी धरणगाव येथे पत्रकारांना सांगितले की रुपालीताई चाकणकर ज्या आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या चेताळल्या आहे. तर तो चाकणकरांचं जे महिला आयोगाचं पद आहे ते एक सन्मानाचं पद आहे आणि एका सन्मानाच्या पदाला जर कोणी व्यक्ती असं बोलून घेत असेल तर कोणत्याही महिला खपवून घेणार नाही. यासाठी आम्ही सर्व महायुतीच्या महिला मैदानात उतरलेलो आहे. नाथाभाऊंनी चाकणकरांची माफी मागावी असं आमचं मागणं आहे आणि सन्मानाचं पद जेव्हा सगळ्या महिलांच्या अन्यायासाठी त्या लढतात आणि त्यांना जर असं बोलल्या गेलं तर आमच्या साधारण महिलेचं काय आहे. म्हणून आम्ही या सर्व महायुतीच्या महिला आम्ही मैदानात उतरलेला आहे. नाथाभाऊंनी चाकणकरांची माफी मागावी बस एवढंच आमचं माग आहे. आम्ही नाथाभाऊंच्या या वक्तव्याचा निषेध करत आहोत.